ज्ञान सखया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया निवृत्ती राया 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 सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया नामदेवराय म्हणतात की आपण हा मनुष्य जन्म ज्या गोष्टीसाठी मिळवलाय त्याचा वापर त्याच्यासाठी केला पाहिजे, त्याच्यासाठी वापर केला पाहिजे. आणि शेवटच्या चरणात म्हणतात नामा म्हणे मनुष्य जन्म सर्व जन्माहुनी उत्तम. हा मनुष्य जन्म सगळ्या जन्माहून काय आहे, उत्तम आहे. याच्यानं तुम्हाला हवं ते करता येतं, याच्यानं तुम्हाला सरपंच होता येतं, मंत्री होता येतं, पंतप्रधान होता येतं, फक्त मनुष्य जन्मानं. इतर जन्मामध्ये हे नाही. मला एक सांगा, कधी एखाद्या पशुनं पक्षीनं असा विचार केला का पंढरपूरची वारी करायची, कीर्तनात जाऊन बसायचं? एखादं कुत्र जर इथं बसायला आलं ना, तुम्ही त्याला बसू नाही देणार, तुम्ही त्याला काय कराल, हाकलवून द्या. म्हणून हा मनुष्य जन्म कसा आहे, सगळ्यात उत्तम आहे. म्हणून तुम्ही या मनुष्यानं भगवंतानं त्या ठिकाणी दिलाय ना, तर याचा यथार्थ उपयोग केला पाहिजे. असो ऐका, या दराडे परिवाराकडनं आपल्या वडिलांचं पुण्यस्मरण श्राद्ध कर्म त्या ठिकाणी करण्यात येते. गेलं वर्ष झालं या कुटुंबातील बाप निघून गेलाय. अगदी कुटुंबाची विनंती आहे म्हणून सांगून जातो ऐका. या कोरोनाच्या महामारीच्या काळामध्ये अनेकांची आई निघून गेली, अनेकांचा बाप निघून गेला, अनेक नाते त्या ठिकाणी तुटली अनेक नाते. पण ही तुटलेली नाते त्या ठिकाणी जपणं अनेक ज्या बापानं पाठवलं होतं गुडघ्यापर्यंत पोचून वापरलं, ज्या बापानं पनीरची चाळणी झाली पण नवं बनेल, आमच्या जीवनामध्ये झाला. आमच्या जीवनामध्ये निस्वार्थ प्रेम करणारी फक्त दोन व्यक्ती आहेत, एक आपली आई आणि एक आपला बाप. इथं बसलेला प्रत्येक जण शाळेमध्ये गेला, कधीतरी गेलेले आपल्या बापाचा चेहरा डोळ्यासमोर तुम्ही शाळेमध्ये आमच्या शिक्षकांनी आम्हाला निबंध सांगितला, तुमची आवडती व्यक्ती इथं बसलेल्या प्रत्येकाला लिहिला माझी आई, माझा बाप कोणीची दिली. शपथ घ्यायची असली तरी आम्ही घेतो काय, आईची शपथ म्हणजे बाप शपथ घ्यायचा आहे, त्याचं कर्तृत्व फार मोठे बाबा. त्या बापाला कधी रडू येत नाही. मी नेहमी सांगतो, हा सूर्य मावळला तर तो पुन्हा उगवेल, पण बाप नावाचा सूर्य जर एखाद्या घरावरती मावळला तर हजारो वर्ष तरी बाप नावाचा सूर्य जो प्रकाश देतो ना, तो कुठलाही त्या ठिकाणी देऊ शकत नाही बाबा. त्या बापाला कधी रडू येत नाही, कधी रडतो तो बाबा. त्या बापाच्या एकुलत्या एका मुलीचं लग्न, त्या बापाच्या एकुलत्या
त्या एका मुलीचं लग्न करून तिने त्या शृंगार मुलीकडे त्या बापाला पाहावं. त्या बापाला अरे जिला कळहावाच्या थराला झोपलो ती माझी छकुली ती माझी सोनुली ती माझी ताई ती आता परती होणार. अरे कोण माझी कोण विचारणार दादा तुम्ही जेवला होता दादा तुम्ही गोळ्या घेतल्या का कोण मला विचार. त्या बापानं लग्न मंडपाच्या एखाद्या कामाजवळ लावलं आणि आपल्या गंगाच्या मुलीला त्या मुलीने प्रत्येकाच्या हातावरती साखर देत देत यावं. आपल्या बाळाला बापाकडे पाहावं. धावत जावं बापाला घट्ट मिठी मारावी. अरे जायकवाडी धर्माचे जसे दरवाजे उघडले त्या बापानं काय उघडून रडावं. हजारो संकट आले तरी तो बाप कधीच रडत नाही. ज्यावेळेस आपली एकुलती एक मुलगी परती होत असते त्याच वेळेस तो बाप रडतो. एक सांगून जाईल या जगामध्ये सगळ्यात श्रीमंत कोण आहे. या जगामध्ये सगळ्यात श्रीमंत तोच आहे ज्याच्याकडे आपले आई बाप आहे. तो या जगाचा सगळ्यात श्रीमंत सगळ्यात श्रीमंत आहे. आणि त्याही पुढे सांगून घरात काही तणावाशी मारायची आणि 9 दिवस त्या जगदंबेच्या नावाने नवरात्रामध्ये बिगर चपलाचा गोंट्यामध्ये हिंडायचं. जगदंबे कधीच सुख देणार नाही. घरातला बाप उपाशी मारायचा तो पंढरीशी पांडुरंग परमात्मा कधीच सुख देणार नाही. घरातले आई बाप सुखी समाधानी ठेवा की जगदंबा आणि तो पंढरीशी पांडुरंग परमात्मा तुमच्या घरात आल्याशिवाय राहणार नाही. एवढी पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो. म्हणून जीवन जगत असताना दुसरं काही करता नाही आलं तरी चालेल. फक्त आपल्या आई वडिलांची सेवा करा. सकळ तीर्थाचे घरी जे काम आता पितरी तया सेवेसाठी शेती दोन माई बाप केवळ काशी तेने न जागे तीर्थासे. ज्ञानेश्वर माऊली बोले ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली. मरणाने सावध व्हावे कीर्ती करुणी मरावे. महाराज असो यथामती यथावकाश कैलासवासी सदाशिव कचरू धराडी यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी एकत्रित जमलो आहोत. या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला ज्यांच्याकडनं आमंत्रित करण्यात आलं असे माझ्यावरती नितांत प्रेम करणारं परिवार आदरणीय प्रवीण भाऊ असतील त्यांचा संपूर्ण परिवार असेल. अतिशय सात्विक आणि परमार्थिक जीवनाचं मार्गक्रमण करत असताना संतांची सेवा वारकरी संप्रदायाची सेवा हे कुटुंब करतं. त्यांच्याकडनं आमंत्रित करण्यात आलं आणि तुमच्या सर्वांचं दर्शन मला घडलं. माझी मी मला धन्यता देतो. या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रातील अनेक गुणीजन त्या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर विनेकरी म्हणून प्रसिद्ध असणारे आपल्या पंचक्रोशीचं वैभव आदरणीय आमचे किरण महाराज. एकदा जोरदार टाळ्या वाजवा जोरात त्यांच्यासाठी. त्याचप्रमाणे आपल्या पंचक्रोशीचं वैभव गोड गळ्याचे धनी मालक आदरणीय आमचे चिंतामण महाराज असतील त्यांनाही धन्यवाद. त्यांच्याहीसाठी जोरदार टाळ्या. परममित्र आदरणीय आमचे शरद दादा असतील त्यांनाही धन्यवाद. ही बाल गोपाळ मंडळी असतील त्यांच्याहीसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवतात. त्याचप्रमाणे आज नव्यानं भेट झालेली आमचे गुरुबंधू आदरणीय गोपाल महाराज आदरणीय रमेश महाराज परमेश्वर वा वा वा. आज परमेश्वरच साक्षात आलेली आहे. दोघांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. कुठल्याही मनाचा आढावेढा न घेता महाराज साथीसाठी उभे राहिले. शेजारच्याच गावात त्या ठिकाणी 7 दिवस आहे. गोड गाणं आहे महाराज तुम्हालाही धन्यवाद. पंचक्रोशीचं वैभव आणि महाराष्ट्रातील एक ख्यातनाम कीर्तनकार युट्यूबला बघा तुम्ही. शिवमहापुराण असेल, रामायण असेल, भागवत असेल, शंभूराजे चरित्र असेल, अतिशय गोड त्या ठिकाणी कथा करणारी आपलं वैभव आदरणीय आमचे अभिदादा या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्या मनाचा मोठेपणा पण ते मूळ स्वभाव जाईना. बरोबर आहे की नाही. आमची सुरुवातच याच्यापासून महाराज त्याला त्याच्यामुळे आम्ही त्याला सोडू शकत नाही. कोणी काही म्हणा, कोणी निंदा अथवा वंदा महाराज आम्ही त्या ठिकाणी आमचं सोडणार नाही. पण आता काही कालांतरानं सोडावं लागेल ते. पण तरी देखील त्यांच्या मनाचा मोठेपणा आमचे अभिदादा या ठिकाणी आले. जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. त्यांनाही धन्यवाद.
धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे गोड साऊंड सिस्टीम घरातलीच आहे, त्या ठिकाणी विठू माऊली आमचा सचिन दादा या ठिकाणी आहे. गोड त्या ठिकाणी प्रगती आहे, साऊंड आहे, सगळं अतिशय योग्य त्या ठिकाणी चालू आहे. दादालाही धन्यवाद. आपण सगळे या ठिकाणी बहुश्रुत मंडळी आहात, आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. बोलण्याच्या ओघात जर काही चुकलं असेल तर उदाहरणार्थ करणारा माफ करा. झालेली सेवा सद्गुरू निवृत्तीनाथांच्या चरणी समर्पित वाणीला पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय.